ओके. मागच्या भागामध्ये आपण मिळणारी ऊर्जा, त्याच्यानंतर कर्बोदके, प्रथिने वगैरे याचा अभ्यास केलेला होता. आता यापुढे आपण बघा की पेशी विभाजना घटक घेणार आहोत, पण त्या पहिले थोडी आपण जीवनसत्वांविषयी माहिती घेऊया. जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट की ज्यातील प्रत्येक पदार्थ शरीरातील कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा गट, एक नव्हे. आपण प्रत्येक पदार्थातून वेगवेगळे व्हिटॅमिन आपल्याला मिळत असतात. विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. जीवनसत्वांचे मुख्य 6 प्रकार आहेत. ए, बी, सी, डी, ई, के. यापैकी बघा ए, डी, ई, के मेद विद्राव्य आहेत. बी व सी जलविद्राव्य आहेत, म्हणजे पाण्यात मिळणारे आहेत. हे स्निग्धामध्ये काय विद्राव्य आहेत. ए, डी, ई. आपण पाहिले की ग्लुकोजचे विघटन क्रेब चक्र प्रक्रियामध्ये FDH2 आणि NADH2 तयार होते. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं 1NADH2 बरोबर किती एटीपीचे मॉलिक्यूल असतात? 3 एटीपीचे मॉलिक्यूल असतात. आणि एक FADH2 मध्ये 2 एटीपीचे मॉलिक्यूल असतात. किती असतात? 2 एटीपीचे मॉलिक्यूल. इक्विव्हॅलन्स बरोबर म्हणून इक्विव्हॅलन्स. तर या बघा या ठिकाणी तुमचा ए म्हणजे कुठलं जीवनसत्व आहे जे आपण आंबा वगैरे होते यापासून मिळतं. बी आणि सी, सी जीवनसत्व जे आहेत चिंच, आवळा वगैरे. ड जीवनसत्व हे उन्हापासून मिळतं. त्याच्यानंतर ई आणि के हे काय तुमचे रक्तामधले आहेत, लक्षात ठेवायचं. ई जीवनसत्व तुम्ही बाहेरून मिळू शकता. यांचा जर अभाव असला, बीचा एचा अभाव असेल तर मुरदूस होतो, बीचा असेल तर बेरीबेरी आजार होतो, सीने स्कर्वी होतो, डीने पण तुमच्या त्वचेचा आजार होतात, ईने वांजपणा येतो आणि केने काय येतो रक्त सापडत नाही. हे तुम्हाला एवढं डिटेल्स नाही आहे, पण होतं समजून घ्यायचं आहे या ठिकाणी. अजून एक सांगायचं तात्पर्य असं आहे की या ABCDE मध्ये जीवनसत्व देखील घेणं प्रमाणामध्ये असतं. ते जर प्रमाणाच्या बाहेर घेतलं गेलं तर मात्र तुम्हाला त्रास होतो. यापैकी एकच जीवनसत्व आहे सी जीवनसत्व, जे तुम्ही किती जास्त प्रमाणात सेवन केलं तरी त्याचा शरीराला कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही. हे जर जास्त झालं तर हे लघुवाटी शरीराच्या बाहेर टाकल्या जातं, लक्षात. त्यामुळे सी जीवनसत्व जर तुम्ही किती प्रमाणात जास्त घेतलं तरी याचा शरीरावर कुठल्याही प्रकारे परिणाम न होता हे लघुवाटी बाहेर टाकल्या जातं शरीराच्या. मग आपण पाहिले की ग्लुकोजचे विघटन आणि क्रेब चक्र प्रक्रियेमध्ये FADH2 NADH2 तयार होतो. ते तयार करण्यासाठी अनुक्रमिक कुठलं जीवनसत्व लागतं? B2 आणि B5, म्हणजेच रायबोफ्लेविन, निकोटिनामाइड हे 2 जीवनसत्व जे आहेत ते काय तयार करण्यासाठी लागतात? FADH2 आणि NADH2. आपल्या शरीरात साधारणतः 65 ते 70% पाणी असतं. अंडरलाईन करून गाळ्या जाण्यासाठी प्रत्येक पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असतं. रक्तामध्ये सुद्धा 90% पाणी असतं, लक्षात ठेवायचं. पेशीमध्ये 70%, शरीरामध्ये 65 ते 70%, रक्तामध्ये किती टक्के असतं? 90% असतं. शरीरामध्ये थोडी जरी पाणी कमी झाले तरी पेशींचे पर्यायाने शरीराचे कामकाज बिघडते. म्हणून पाणी सुद्धा थोडी जरी पाणी आपल्या शरीराला कमी झाले तर पेशींचे आणि पर्यायाने शरीराचे कामकाज काय बिघडते. म्हणून पाणी सुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. वरील सर्व पोषक द्रव्यांबरोबर तंतुमय पदार्थ सुद्धा अत्यंत महत्वाचे पोषक द्रव्य आहे. फायबर, आपण त्याला फायबर असतं.
खरे तर तंतोद्रापण पचू शकत नाही, पण त्यांच्या इतर पदार्थांचे पचन क्रिया आणि न पचल्यानं बाहेर टाकण्याच्या क्रियेत सुद्धा खूप मदत होते. मग आपल्याला तंतुमय कशापासून मिळतात, जे बघा ज्या फळं किंवा भाज्या जसं म्हणजे त्याची साल निघते वरती, त्याच्यामध्ये असे मोठे धाग्यासारखे बघा असतात. आपण जेव्हा समजा धाग्यासारखे वरतून निघतात त्याच्यामध्ये, तर अशा पालेभाज्या आणि फळे, धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. लक्षात, ते सरळ पचलं जात नाही, मात्र ते न पचलेले अन्न शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे तंतुमय पदार्थ आपल्या शरीरामध्ये करत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तुमचा सेल पेशी विभाजन, सेल डिव्हिजन, एक आवश्यक जीवन प्रक्रिया. चार पाच पॉईंट वाचून घ्या. आपल्या जखमेमध्ये कशी भरते, त्याच्या पेशी कशा तयार होतात, फुले तोडून जखम होतात का, ते कशा भरून येतात, हे वगैरे वगैरे. आपण आता काय करूया, मेन टॉपिक कडे जाऊया. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. या गुणधर्मालाच एका सजीवापासून नवीन जीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ होऊ शकते आणि शरीराचे झालेले झीज भरून काढता येते. आता ह्या ठिकाणी बघा, एवढं वाचून घेऊया फक्त आपण, तुम्हाला सांगतो याचा फरक काय. पेशी विभाजन मुख्यतः दोन प्रकार असतात, सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. सूत्री विभाजन शरीराच्या काही पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येते, तर अर्धगुणसूत्र कशात, जनन पेशी जनन पेशी. पेशीवरचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणे गरजेचे आहे, जे आपण यापूर्वी अभ्यासले आहेत. प्रत्येक केंद्रकी पेशी किती केंद्र असतं, एक केंद्र, त्यावरती काही पेशी असतात. या माहितीच्या आधारे आपण पेशीवरचा अभ्यास करूया. तत्पूर्वी तुम्हाला हे जे पेशीवाचे दोन प्रकारे आहेत, या ठिकाणी मी फ्लो चार्ट नुसार तुम्हाला समजून सांगतो. या ठिकाणी बघा, पेशी विभाजन हे दोन प्रकारे होतं. एक म्हणजे तुमचं कुठल्या सूत्री पेशी विभाजन, दुसरं जे आहेत अर्धगुणसूत्री विभाजन. इथं दिलेलं आहे बघा, सूत्री विभाजन, अर्धगुणसूत्री विभाजन. सूत्री विभाजन कशामध्ये होतं, काही पेशी आणि मूल पेशीमध्ये होतं, तर अर्धगुण कशामध्ये होतं, जनन पेशीमध्ये होतं. मग परत हा टॉपिक आपण लिहून घेऊया. हे कशामध्ये होतं, एक काम करूया, एरोने आपण त्याचे पॉइंट लिहून घेऊया. काही पेशी व कुठल्या तुमच्या मूलपेशी आणि मूल पेशीमध्ये होतं. अर्धसूत्री कशामध्ये होतोय, जनन पेशीमध्ये होतं, जनन पेशी. हे पॉइंट लक्षात ठेवायचे. याची वाढ होते
आणि विकास होतो. याच्यामध्ये काय होते, यांची काही पेशी आणि मूल पेशींची काय होते, वाढ आणि काय होतो, विकास. यामध्ये काय होतंय, प्रोडक्शन ऑफ गॅमेटिक्स म्हणजेच लिंग पेशीची निर्मिती होते. म्हणजेच काय होतं बघा या ठिकाणी, पुरुष आणि स्त्री यांच्या स्पर्म आणि यांचं ओव्हॅरियन, यांचे काय, स्पर्म म्हणजेच मी त्याला हे देखील म्हणू शकतात वीर्य, आणि यांचं काय असतं, ओहम. याद्वारे काय होते, लिंग पेशीची निर्मिती होते. यामध्ये काय असतं बघा, नो क्रोमोझोम्स, यामध्ये गुणसूत्र नसतात, म्हणजेच गुणसूत्रामध्ये बदल होत नाही. गुणसूत्रात बदल होत नाही. या ठिकाणी गुणसूत्रे अर्धी हाफ होतात, अर्धी होतात. मग समजून घ्या, इथं जर 2n तुमचं असेल तर पुढे काय होतं, हे 2n आहे तसंच पुढच्या पिढीमध्ये संक्रमण. ह्या ठिकाणी बघा 2n जर असेल तर अर्धे अर्धे होतात. म्हणजे जर 46 असेल तरी 23 जोड्या या ठिकाणी, 23 इथे आणि 23 इकडे. म्हणजे यांचे परत डिव्हिजन, परत यांचं पण काय, डिव्हिजन. हे हाफ ऑफ होत चालतात. ही कशी तुमची द्विगुणित आहेत, कशी आहेत, द्विगुणित. आणि ही कशी आहे, एक गुणित आहेत, कशी आहे, एक गुणित. हा आहे तुमचा अर्धगुणसूत्री आणि सूत्री विभाजन. म्हणजे इंग्लिशमध्ये याला मायटोसिस आणि याला मिओसिस असं म्हणतात. हा फरक लक्षात ठेवायचा. आता आपण सुरुवातीला काय घेणार आहोत, सूत्री पेशी विभाजन घेणार आहोत. काय घेणार आहोत, सूत्री पेशी विभाजन घेणार आहोत. त्यामध्ये मग कसलं होतं तुमचं, काही पेशी आणि मूल पेशी होतं, वाढ आणि विकास होतो, गुणसूत्रात बदल होत नाही, आणि हे द्विगुणीमध्ये असतात. तर आता आपण काय करूया, कोणत्याही प्रकारचे पेशीरंजित किंवा त्याच्या केंद्रात असलेल्या गुणसूत्र संख्या द्विगुणित दुप्पट होते, म्हणजेच गुणसूत्र संख्या 2 असेल तर किती होते, 4 होते. आता इथं बघा मी तुम्हाला सांगितलंय द्विगुणित मध्ये काय होतं, 2n, 2 आणि 2 किती झाले, 4n झाले. लक्षात, ती काय तुमची ही द्विगुणित होते. दोन एन अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते, तर एन अवस्थेमध्ये मात्र एक एक अणु गुणसूत्र असते, आणि त्याचा आकार कसा आहे बघा, शेजारील आकृतीत दाखवलेला आहे. तर मग हे जे गाळ्या जागा आहेत आपण काय करूया, भरून या ठिकाणी घेऊया, आणि मग नंतर आपण काय करूया, मुद्देसूद प्रमाणे सूत्री विभाजन, पूर्व अवस्था काय, प्रोफेज म्हणजे काय, मेटाफेज म्हणजे काय, हे घेऊया. ही काय झाली, मराठीमध्ये याला म्हणतात पी भुजा. नंतर याला म्हणतात सेंट्रोमर्स. सेंट्रोमर्सला काय, गुणसूत्र बिंदू म्हणतात.
त्याच्यानंतर क्यू आर्म ही क्यू भुजा, आणि शेवट तुमचा काय त्या ठिकाणी डीएनए, म्हणजे शेवट काय तो डीएनए येतो. मग आता आपण या ठिकाणी ही जी फिगर आहे ही व्यवस्थित बघूया की आता सेल डिव्हिजन म्हणजेच काय, पेशी विभाजन म्हणजेच काय. समजून घ्या. आता मी फिगर आपण काढून घ्या. ही पेशी आहे, पेशीची फिगर काढली. कसली आपण ही पेशी. पेशीमध्ये काय असतं, केंद्रक असतं. केंद्रकामध्ये काय असतं, तुमचे गुणद्रव्य तंतू असतात. इंग्लिश ला क्रोमॅटिन फायबर असं म्हणतात. आता हा क्रोमॅटिन जे फायबर आहेत हे गुणद्रव्य तंतू आहेत, हे कसे होतात नंतर लहान होतात. लहान झाल्यानंतर याचा आकार कसा असतो बघा, या टाईप होतो. कंडेन्स झाल्यानंतर याला काय म्हणतात, अर्धगुणसूत्र. वरच्या याला काय म्हणतात, अर्धगुणसूत्र. क्रोमोझोम्स याला पूर्ण फिगरला काय म्हणतात, गुणसूत्र. अर्ध म्हणजे हा भाग वरचा आणि हा भाग खालचा, त्याला अर्धगुणसूत्र म्हणायचं आहे. आणि जो मध्ये असेल त्याला काय म्हणायचं आहे, गुणसूत्र बिंदू. याचा एक धागा दाखवला बघा खाली त्यांनी फिगर मध्ये. हा धागा दाखवलाय बघा या ठिकाणी. मग हा धागा पुढे कसा होत चालतो बघा. थोडी फिगर समजून घ्या. आणि हेच काय तुमचं मग डीएनए. यालाच काय म्हणतात, डीएनए. आणि डीएनए मध्ये काय असतं, मग जनुक. काय असतात, जनुक. मग त्याचं विभाजन कसं होतं आपण हे पुढे बघूया. ह्याचे विभाजन जर पाहिलं, पेशी विभाजन पाहिलं, तर याचे 4 प्रकार आहेत सूत्री पेशी विभाजनाचे. एक म्हणजे पूर्व अवस्था, दुसरी म्हणजे मध्य अवस्था, तिसरी म्हणजे पश्चात अवस्था, आणि चौथी म्हणजे काय, अंत्य अवस्था, शेवटची अवस्था. तर ह्या ठिकाणी बघा आता वन बाय वन पहिले आपण काय करून घेऊया, फिगर काढून घेऊया सगळ्यांच्या, आणि मग काय करूया, वन बाय वन त्या ठिकाणी शिकूया. अवस्था लिहून घेऊ पहिले आपण. 4 अवस्था आहेत. 4 अवस्था कुठले तुमचे, पहिले पूर्व अवस्था, नंतर आहे तुमची मध्य अवस्था, त्याच्यानंतर आहे तुमची पश्चात अवस्था, आणि शेवट आहे अंत्य अवस्था. थोडीकडे घेऊया अंत्य अवस्थेचा. या ठिकाणी थोडं व्हिडिओसाठी जागा असते म्हणून. तर पूर्व अवस्था बघा, सेल म्हणजे पेशी. पहिले हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्या, मग आपण काय तिकडे जाणारच आहोत थेरीकडे.
मध्य अवस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था. या तुमच्या अवस्था समजून घ्या. मग आता यू कॅन आपण काय करूया, 1 बाय 1 घेऊया. आता पूर्वावस्थामध्ये हे काय काढलं, तुमचे फिगर काढले मी पेशी. नावं पण समजून घ्या. यामध्ये पेशीमध्ये काय असतं तुमचं, केंद्रक असतं. काय असतं, केंद्रक. याला काय नाव देऊया, केंद्रक. केंद्रकामध्ये हे तुमचं केंद्र झालं आणि याला काय म्हणायचं, केंद्रक आवरण, वरचं आवरण. केंद्रकावर मध्ये काय असं तुमचे हे या टाईप जो आपण जो DNA काढले बघा, क्रोमोझोम्स, गुणसूत्रे या टाईप असतात. इथे जे आहेत हा पॉइंट म्हणजेच काय, तारा केंद्र. काय म्हणायचं आहे, तारा केंद्र. या ठिकाणी ध्रुव आहे आणि या ठिकाणी विषुववृत्त वगैरे आहे, समजून घ्यायचं. हे तारा केंद्र काय होतं की ह्या ध्रुवाकडे काय जातात, खेचले जातात. ते आपण पुढच्या फिगर मध्ये बघणार आहोत. प्रोफेज मध्ये इथं जे आहेत केंद्रिका असते, सेंट्रल असतं तर पण काढूया बाजूलाच. केंद्रिका. आणि हे जे आहेत हे काय तुमचे गुणसूत्रे. यामध्ये बघा असं लिक्विड असतं, फ्लुइड, समजून घ्यायचं. इथपर्यंत फिगर. त्याला काय म्हणतात, त्या फ्लुइडला गुणद्रव्य तंतू म्हणतात. काय म्हणतात, गुणद्रव्य तंतू. लिक्विड फ्लुइड सारखं असतं. ही झाली तुमची पेशीची पूर्ण फिगर. आता या पूर्वावस्थेमध्ये काय होतं लक्षात घ्या, हा जो तुमचा तारा केंद्र आहे हा ध्रुवाकडे खेचला जातो. तर आपण आता ही पूर्वापेचं थेरी बघूया. पूर्वावस्था त्यापैकी पहिली वाचून घेऊया. काय पेशी व मूल पेशी हा सूत्रे विभाजित होतात. सूत्र मुख्य 2 टप्प्यामध्ये, पूर्ण टप्पे म्हणजे प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजन, आणि दुसरं म्हणजेच काय तुमचं परिकला विभाजन, जीवद्रव्याचे विभाजन. मग प्रकल विभाजन आता आपण काय करणार आहोत, कायनेसिस हे घेणार आहोत. प्रकल विभाजनाचे 4 पायऱ्या, पूर्वावस्था, मध्य अवस्था. त्यातली पहिली घेऊया, पूर्वावस्था. मग प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखं असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. त्यामुळे ते कसे होते, आखूड होऊन त्याच्या अर्धगुण गुणसूत्रेसह दृश्य व्हायला सुरुवात होते. या ठिकाणी आपण ही फिगर काढली होती. सुरुवातीला बघा हे गुंद तंतू अशा असतात भरलेले. ज्यावेळेस ते आखूड होता त्यावेळेस ते काय होतं, आखूड म्हणजेच लहान, यालाच काय म्हणूया आपण, आखूड. त्यावेळेस ते या टाईप दिसतात. मग या टाईप म्हणजे काय झालं या फिगर मध्ये, या ठिकाणी काढून दिले बघा मी तुम्हाला. या टाईप काय होता, आखूड झाल्यानंतर या टाईप मध्ये तुम्हाला दिसायला लागतात गुणसूत्रे आखूड झाल्यानंतर. मग आखूड झाल्यानंतर काय होतं, तुमचं हे जे केंद्रक आवरण आहे हे केंद्रक आवरण काय होतं, नंतर डिसॅपिअर होऊन जातं. पुढे दिले बघा या ठिकाणी. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन अर्धसूत्रे जोडीसह दृश्य व्हायला सुरुवात होते. तारा केंद्र द्विगुणित होऊन, 2 तारा केंद्र, हे जे तारा केंद्र आहेत एका होतं द्विगुणित होऊन प्रत्येक तारा केंद्र पेशींच्या विरुद्ध दिशेला ध्रुवांना जाते.
एक कुठं दाखवली बघा दिशा याची, या दिशेला दाखवलेली आहे ध्रुवाकडे. जर पृथ्वी जर तुम्ही पाहिली तर हे काय तुमचे ध्रुव, हे उत्तर ध्रुव आणि हे दक्षिण ध्रुव, आणि हे विषुववृत्त आहेत. काय विषुववृत्त आहेत. मग तारा केंद्र पुढे गेले, ध्रुवाकडे काय गेले, ओढल्या गेले. म्हणून यांनी काय म्हटलं बघा की तारा केंद्र द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशींच्या विरुद्ध जाते. केंद्रकावरण आणि केंद्रीकरण नाहीसे व्हायला सुरुवात होते. केंद्रकावरण आणि केंद्रीकरण नाहीसे तुम्हाला सांगितलंय की हे काय लागतं, मग नाहीसं व्हायला सुरुवात होते. लक्षात. आता मध्य अवस्था बघूया. मध्य अवस्था मध्य अवस्थेमध्ये हे तारा केंद्र आहे, ध्रुवाकडे ओढल्यानंतर द्विगुणित दोन होतात. काय होतात, द्विगुणित होतात. आणि हे असे इकडं ओढले गेल्यामुळे काय होतं, या टाईप फिगर तयार होते. मोठेच घेऊया. हे बघा मध्य अवस्थामध्ये काय होतं, हे जे क्रोमोटिन्स तयार लागतात बघा या ठिकाणी, मग हे कुठे तयार होतात या ठिकाणी, खेचल्या गेल्यानंतर. लक्षात. हे काय तुमचे तारा केंद्र आहेत. काय ते तारा केंद्र. हे तुमचे स्पिंडल फायबर धागे, कसले, प्रथिनांचे लवचिक धागे. आणि हे कुठल्या साईडला खेचले गेलेत, विषुववृत्तीय प्रतलाकडे. या ठिकाणी मग येत होते, हे डिसॅपियर झालं, हे ताणले गेल्यामुळे काय दोन्ही साईडनी ही स्थिती, स्पिंडल धागे तयार झाले आणि हे पुढे खेचल्या गेले, या विषुववृत्ताकडे काय गेले, खेचल्या गेले. ही कुठली अवस्था आहे, मध्य अवस्था आहे. मग मध्य अवस्था आपण वाचून घेऊया परत. मेटाफेज मध्य अवस्था. मध्य अवस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीस होते बघा. हे जे आवरण आहे हे दिसतं का इथं कुठे, नाही, हे पूर्ण गेलं. केंद्रकावरणचं नाव पण दिलेलं आहे मी त्याला, केंद्रकावरण. हे जे बाहेरचं आहे इथं हे पूर्ण काय झालं, नाहीसं होऊन गेलं, काहीच राहिलं नाही. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्री जोडीसह स्पष्टपणे दिसतात. या ठिकाणी बघा ते तुम्हाला स्पष्ट दिसत होते, स्पष्ट इथे ते तुम्हाला स्पष्टपणे दिसायला लागले. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाकडे समांतर अवस्थेत संचलित होतात. या ठिकाणी बघा विषुववृत्ताकडे काय झाले, हे समान अवस्थेत काय झाले, अरेंज म्हणजे संचलित झालेले आहे. दोन्ही तारा केंद्र व प्रत्येक गुणसूत्रांचं गुणसूत्र या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक धागे तयार झालेले. हे धागे, याला मी नाव तुम्हाला दिले त्या ठिकाणी, प्रथिनांचे काय धागे. या ठिकाणी हे धागे तयार झाले. हे झाले तुमची मध्य अवस्था. परत सांगतो तुम्हाला, पूर्व अवस्थेमध्ये काय असतो, तारा केंद्र असतो. मध्ये काय असतं तुमचं, हे गुंधळ तंतू असतात. हे काय होतात, आकडो म्हणजेच कमी होतात. कमी झाल्याने काय जातं, या प्रकारे सिस्टर्स क्रोमोझोम म्हणजेच तयार होतात. केंद्र आणि केंद्राकडून पूर्ण नाहीसं होतं. द्वितारा, दोन तारा केंद्र तयार झाले. दोन तारा केंद्र कुठे खेचले गेले तुमचे, ध्रुवाकडे. आणि हे
जे तुमचे गुणसूत्र आहे हे कुठे विषुवृत्त प्रतलाकडे खेचले गेले, त्यांनी काय तयार झाले, हे दोन प्रथिनांचे लवचिक धागे तयार झाले. समजले ह्या दोन स्टेप. त्याच्यानंतरची स्टेप आहे तुमची तिसरी, पश्चावस्था. तो पश्चावस्थेमध्ये परत आपण काय करून घ्या, फिगर काढून घेऊया. आता जे ही जी फिगर काढली मी याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय होतं, ब्रेक व्हायला सुरुवात होते. कारण कुठली गोष्ट ताणल्या जाते, हा इकडे ओढतो याला, हा इकडे ओढतोय, मग इथं काय होतं, ब्रेक होता. मग ते ब्रेक झाल्यानंतर काय होतं बघा, या ठिकाणी पश्चावस्थेमध्ये हे दोन तुमचे तारा केंद्र आहेत, ब्रेक झाले हे. या ठिकाणी तुम्हाला बोललं काय होतात, हे ब्रेक होतात. समजून घ्या, ही जर वस्तू तुम्ही ब्रेक जर केली तर हे करतील, निम्मे वरती जातील आणि निम्मे काय येतील, खाली येतील. लक्षात. मग त्याप्रमाणे बघा, हे क्रोमॅटिनचं गुणसूत्रांचं काय होते कंडिशन, या प्रमाणामध्ये निम्मे वरती निम्मे खाली. या ठिकाणी बघा ब्रेक झालेले बघा, इकडे एक आणि इकडे एक, आणि इथं पूर्ण होतो. या ठिकाणी तुमचं काय झाले, ब्रेक झालेला आहे. करेक्ट. मग या ठिकाणी बघा की हे कुठे ओढलं जातं, हे क्रोमोझोम्स, क्रोमोझोम जे आहेत गुणसूत्र आहेत ते कुठे ओढले जातात, तुमचे ध्रुवाकडे. मग गुणसूत्र ध्रुवाकडे ओढले जातात. स्पिंडल फायबर काय होतं, हे आकुंचन पावतात. लवचिक धागे काय होतं, हे आकुंचन पावतात. ही झाली कुठली अवस्था आहे, पश्चावस्था आहे. आता पश्चावस्था वाचून घेऊया. फिगर ही जे बघा काहीच फरक नाहीये. पहिले आपण गुण राखले, गुणसूत्र दाखवले, त्याच्यानंतर मध्य अवस्थामध्ये काय होत आहे, हे बाजूला झाले, हे बाजूला झाले. त्याच्यानंतर पूर्वावस्थात काय झाले, हे दोन स्पिंडल झाले बघा. मग या ठिकाणी बघा पश्चावस्था. पश्चावस्थेमध्ये धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडे वेगळे होऊन विरुद्ध दिशेला ओढले जाते. वेगवेगळ्या जन्य गुणसूत्र या ठिकाणी बघा दोन झाले बघा, अर्धे अर्धा इकडे, अर्धा इकडे, अर्धा इकडे, अर्धा इकडे, अर्धा इकडे, अर्धा इकडे. वेगवेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे, डॉटर्स क्रोमोझोम म्हणतात. त्यांना काय म्हणतात, जन्य गुणसूत्रे. यावेळी ओढलेले गुणसूत्रे केळीच्या घरासारखे दिसतात. अशा तऱ्हेने दोन दोन संच दोन टोकांना पुचवले जातात. मग हे जे तुमचे गुणसूत्र त्यांनी दाखवले आहे, यांना काय म्हणायचं आहे, जन्य गुणसूत्रे. केळीच्या घडाप्रमाणे आहे आणि दोन टोकाला दोन काय झाले, खेचल्या गेलेले आहे. शेवटची स्टेप आहे तुमची अंत्यावस्था. म्हणजेच काय होईल, याला इंग्लिश म्हणतात टिलोफेज म्हणतात. काय म्हणतात, टिलोफेज. ही अंतावस्था दिली बघा, दोन्ही आणि दोन्ही. आता अंतावस्थेमध्ये काय होतंय,
अंतावस्थेत असं होतं की हे इतकं खेचलं जातं की याची जी फिगर आहेत या ठिकाणी बघा, हे मध्ये जायला लागतं. हा इकडं ओढतो याला, हा इकडं खाली ओढतोय. मग ओढल्यानंतर काय होतं की असे हे कसे मध्ये जायला सुरुवात होऊन जाते. आणि हे क्रोमोझोम्स तुम्हाला या टाईप वेगळे झालेले दिसतात. परत ते खेचले जातात आणि याच्या भोवती काय तयार होतात, आवरण तयाराला सुरुवात होते. काय होते, आवरण. एक वेळ अशी येते की हे गाव तिकडे सेपरेट होऊन जातात. मग ते कसे होतात बघा सेपरेट झाल्यानंतर. या टाईप काय होतात, हे दोन सेपरेट होतात आणि दोन पेशी ह्या तयार होतात. मग हे काय झाले, परत पेशी झाले. एक पेशी आणि काय झाली, दुसरी पेशी. परत त्याच्यामध्ये काय झाले, केंद्र, केंद्रिका. परत त्याच्यामध्ये कुठलं द्रव्य येते मला सांगितलेलं मी बघा, हीच परत फिगर तयार झाली पूर्व अवस्थेची. त्याच्यामध्ये काय गुणद्रव्य, परत तंतू तयार होतात, सेवितास. परत काय, गुणद्रव्य, तंतू, केंद्र. अशा प्रकारे पेशी विभाजन होतं. लक्षात की थोडी फिगर तुम्हाला जी पुस्तकातली फिगर आहे ते थोडी जास्त, म्हणजे आपण कसं आहे त्याने डीप दिले होतं, 2-3 फिगर काढून दिले आहेत, त्या थोड्या मुलांना अवघड वाटतात समजण्यामध्ये. पण जर ही जर तुम्ही मी काढून दिलेली जर फिगर व्यवस्थित अभ्यासली तर तुम्हाला हे समजण्यामध्ये काही अवघड वाटणार नाही. आता आपण अंतावस्था घेऊया. अंतावस्थेत पेशी दोन टोकांना दुसऱ्या दिवसाचे आता उघडतात, त्यामुळे ती पण नाजूक धारासारखी पातळ दिशेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्र संचाभोवती केंद्र तयार होते, आवरण. अशा तऱ्हेने पेशीचे दोन जन्य केंद्र, डॉटर न्यूक्लियस तयार होतात. हे तयार झाले दोन. मग जन्य केंद्रका सुद्धा दिसू लागतात. तंतू तर तूर्त तंतू काय होतात, पूर्णपणे नाहीसे होतात. अशा तऱ्हेने प्रकाल विभाजन होते आणि नंतर काय तुमचे परिकला विभाजन सुरू होते. काय होते, परिकला विभाजन. मग आता परिकला विभाजन जे आहे, परिकला विभाजन मध्ये बघा काय होतं तुमचं. आता परिकला विभाजनाने पेशी द्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी बघा शेवटची स्टेप असते ही ना, तुमची सायटोमेसिस इज द लास्ट, शेवटची प्रोसेस आहे. ज्यांना काय म्हणतात, जन्य पेशी असं म्हणतात. हे कुठल्या तुमचं आता परिकल विभाजन लांबल्या गेल्या आणि दोन जन्य पेशी आल्या या ठिकाणी. या प्रक्रियेत वेगळं होताना काय होतं बघा, ही इकडं ओढते आणि ही इकडं ओढते, त्याच्यामुळे काय तयार झाली, खास तयार झाली. या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खास तयार होऊन ते हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी तयार होतात. पहिल्या दोन नव्या पेशी अंतावस्थेची, म्हणजे मी तुम्हाला ही काढून दाखवली बघा या ठिकाणी. या ठिकाणी अशी केली तरी पण हरकत नाही फिगर या टाईप मध्ये. वनस्पती पेशी मात्र खास तयार होते न होता पेशी द्रव्याच्या वर मध्यभागी पेशी पटल तयार होतात व परिकलन होऊन होते. सूत्रविभाजन शरीराच्या वाढीसाठी काय आवश्यक आहे. शरीराची झीज भरून काढण्यासाठी, जखमा बरा करण्यासाठी, तसेच सर्व प्रकारच्या सूत्र विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादी कारणासाठी सूत्रविभाजन कसं आहे आवश्यक. समजलं. या ठिकाणी परिकला भवन म्हणजेच काय, विभाजन. या प्रकारे ह्या चार अवस्था या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. पुढचे आहेत अर्धगुणसूत्री अपदीयगमन.
पुढच्या पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. ती पण थोडी मोठीच आहे, ती बऱ्याचशाच फिगर काढून घेऊया. या फिगरपेक्षा आपण काय करूया, परत ती सेपरेट नोट्स घेऊया. लक्षात? ओके, बाय.